Download the ZEE5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 28 मार्चच्या भागात मायरा मीटिंगला आलेली पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं। तेव्हा मायरा सर्वांना आजपासून ईशा कंपनीत येणार नाही, त्यामुळे सर्वजण मलाच रिपोर्ट करतील असं सांगते। तितक्यात ईशा ऑफिसला येते आणि परांजपेंना आपल्या केबिनमध्ये बोलावते। ती त्यांना गजा पाटील बद्दल त्यांना जे काही माहित असेल ते सांगायला सांगते। मायरा विक्रांतला फोन करून ईशा ऑफिसला आल्याचं सांगते। विक्रांत ईशाला फोन करतो आणि तिला त्याला भेटायला यायला सांगतो। विक्रांत तिला एके ठिकाणी नेतो आणि तिथे झेंडेंनी आणलेल्या खोट्या गजा पाटीलला बंद करून ठेवलेलं असतं। विक्रांत त्याला ओरडल्याचं नाटक करतो। खोटा गजा पाटील विक्रांतची माफी मागतो। विक्रांत त्याला पोलिसांकडे सुपूर्द करतो। विक्रांत ईशाचे आभार मानतो। इथे सोनिया ईशाच्या आईला विक्रांतच्या बंद खोलीकडे नेते। त्या दोघी खोली उघडणार तितक्यात तिथे आई साहेब येतात आणि सोनियाला ओरडतात। यापुढे असं काहीही करू नकोस असं बजावतात। विक्रांत सर्वांसमोर ईशाचं कौतुक करतो आणि तिला तिचा पूर्ण पगार एक रकमी देतो। ईशा त्याला तिचा राजीनामा सुपूर्द करते। या मालिकेच्या आगामी भागात ईशाची आई साहेबांना गजा पाटीलने कंपनीत घोटाळा केल्याचं सांगते। गजा पाटील हे नाव ऐकून आई साहेबांना चक्कर येते। आई साहेब ईशाला सत्य सांगणार का? विक्रांत आता काय चाल खेळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर। मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज। Download the ZEE5 app now.